नमस्कार. प्रश्न छोटे, आरोग्य मोठे या अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक प्रस्तुत पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे तुमचा होस्ट किसन ढोली. आजच्या या पॉडकास्टचं महत्त्वाचा जो उद्देश आहे तो आहे सर्वसामान्य जनतेपर्यंत न्यूरोसंबंधित समस्या म्हणजेच आपले जे काही मेंदूचे विकार आणि मेंदूशी निगडीत ज्या काही अडचणी सामान्य लोकांमध्ये समज आणि गैरसमज असतात त्याबद्दल आपण या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत. आणि आज या पॉडकास्टसाठी आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत अशोका मेडिकल हॉस्पिटलचे न्यूरो विशेषज्ञ आणि HOD न्यूरोलॉजी डिपार्टमेंट, त्याचबरोबर डॉक्टर विशाल सावळे सर जे आहेत ते ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक याचे या ठिकाणी मेडिकल डायरेक्टर आहेत. तर आज मी सरांकडून हीच अपेक्षा बाळगतो की आज कशा प्रकारे आपल्याला सोप्यात सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्य लोकांची जी काही मेंदूंच्या समस्या रिलेटेड जी काही प्रश्न आहेत त्याच्यावर आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा असा प्रकाश आपल्याला टाकायचा आहे. सर चला तर मग प्रश्न छोटे आरोग्य मोठे आजच्या या ब्रॉडकास्टला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. तर सर आजचा जो सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, आता प्रश्न खूपच साधी आहेत सर. पहिला प्रश्न जो आहे तो आहे डॉक्टर साहेब, मेंदूचं काम नेमकं काय असतं आणि मेंदू नेमकी कसा चालतो? नमस्कार. आज आपण न्यूरोलॉजी बद्दल काही माहिती जाणणार आहे, थोडक्यात संवाद साधणार आहे, जे की सर्वसामान्य लोकांपर्यंत आपला हा मेसेज जाणार आहे अवेअरनेससाठी. ब्रेन किंवा न्यूरोलॉजी म्हटलं तर 3 अवयव महत्वाचे, त्यामध्ये ब्रेन, एक स्पायनल कॉर्ड आणि आपल्या हातापायांच्या नर्व्स. आणि ब्रेन हे आपल्या बॉडीतलं एक केंद्र प्रमुख आहे. जसं कॉम्प्युटरमध्ये CPU नावाचा प्रकार असतो तसंच हा ब्रेन आहे, तो पूर्ण बॉडीला कंट्रोल करतो. जर आपला CPU खराब झाला तर कॉम्प्युटर चालणार आहे का? नाही. तसंच ब्रेन आहे. ब्रेन हे आपलं एक केंद्र प्रमुख आहे, ते पूर्ण अवयवाला कंट्रोल करतं, कंट्रोल ठेवतं आणि आपले जे 5 सेन्सेस आहेत, बघणं, स्मेल घेणं, टेस्ट, टच, ऐकणं, यांना जागरूक ठेवतं. थोडक्यात हे एक ब्रेनचं काम आहे. धन्यवाद सर. खूपच छान पद्धतीत तुम्ही या ठिकाणी समजून सांगितलं सर. आणि CPUचं जे एक्झाम्पल होतं खरंच खूप छान होतं की CPU बंद पडलं तर कम्प्युटर काम करू शकत नाही, त्याच प्रकारे मेंदूचं देखील काम आपल्या शरीरामध्ये त्या प्रकारे आहे. दुसरा जो प्रश्न आपल्याकडे आलेला आहे तो प्रश्न आहे की बऱ्याचशा लोकांमध्ये समस्या असतात सर की डोकं दुखणं, एका बाजूला डोकं दुखणं. तर याच्यामध्ये कॉमन जो प्रश्न आम्हाला भेटला तो प्रश्न असा आहे की डोकं दुखणं म्हणजे काहीतरी एकदमच मोठा गंभीर आजार आहे का? सर्वात महत्वाचा क्वेश्चन आहे हेडेक. ऍक्च्युली प्रत्येकाच्या लाईफमध्ये कधी ना कधी हेडेक होतोच. डोकेदुखी. आता ही डोकेदुखी मला 2 प्रकारे सांगण्यात आवडेल. एक आहे प्रायमरी हेडेक आणि एक आहे सेकंडरी हेडेक. जो प्रायमरी हेडेक असतो ऑलमोस्ट 70 to 80% पेशंटमध्ये असतो. प्रायमरी हेडेकमुळे आपल्याला जीवाला कधीच धोका नसतो. त्यामध्ये एक मायग्रेन आला किंवा मग टेन्शन टाईप हेडेक आला किंवा मग दगदगीच्या जीवनामुळे किंवा मग बिझी राहिल्यामुळे, रात्री झोप न झाल्यामुळे, जेवण वेळेवर न झाल्यामुळे, कंटिन्युअसली प्रवास केल्यामुळे जे डोकंदुखी किंवा डोकं जड पडणं किंवा एका बाजूला डोकं दुखणं, ते असं वॉमिटिंग होणं, उलटी मळमळ होणं किंवा मग डोळ्यांना न दिसणं, एक तात्पुरता आजार असतो. तो काही रेस्ट केल्यामुळे किंवा काही औषधांचा सहारा घेतल्यामुळे पूर्णपणे कंट्रोल ठेवता येतो. पण मायग्रेनसाठी मी सांगेल की देर इज नो क्युअर, बट हा एक पूर्णपणे कंट्रोल ठेवणारा आजार आहे. आणि दुसरा जो पार्ट आहे सेकंडरी हेडेक, तो असतो एक न्यू ऑनसेट हेडेक, म्हणजे नवीन अचानकपणे सुरू झालेला हेडेक. मग त्याच्यासोबत समटाइम्स आपल्याला न्यूरो डिफिसिट म्हणजे ब्रेनशी निगडीत काही अवयव डॅमेज असतात. त्याच्यामध्ये पॅरालिसिस होणं, डोळ्यांसमोर अंधारी जाणं, चक्कर येणं, अनकॉन्शियस होणं, झटका येणं, फिट येणं, हे जे आहे ते रेड सिग्नल्स आहेत, डेंजरस साईन्स आहेत. जर हे डोकेदुखीचे असले तर समजायचं थोडंसं गडबड आहे. तेव्हा न्यूरोलॉजीचा सल्ला घेणं आणि गरज पडल्यात MRI किंवा CT स्कॅन करणं गरजेचं असतं. थोडक्यात 70 ते 80% लोकांमध्ये जो हेडेक असतो तो साधा हेडेक असतो, त्यासाठी घाबरण्याची गरज नसते. धन्यवाद सर. म्हणजे याचाच अर्थ असा की जे तुम्ही सांगितलं की डोकं दुखणं हे कॉमनही असू शकतं आणि आजार संबंधित पण असू शकतं, परंतु कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी निष्काळजी न बाळगता मी सांगेल की ज्या वेळेस आपल्याला असं काही डोकं दुखणे वगैरे असं सिव्हिअर प्रमाणात काही जर असेल तर आपण त्वरित न्यूरोलॉजीचा सल्ला त्या ठिकाणी घेतला पाहिजे. आणि सर आता पुढचा जो प्रश्न आहे थोडासा विनोदी प्रश्न आहे आणि बऱ्याचशा लोकांकडून हा प्रश्न विचारला गेला की मेंदूला थोडं जास्त वापरले की ब्रेन डॅमेज होण्याचे चान्सेस असतात का? ऍक्च्युली प्रश्न हे कधीच छोटे नसतात.
प्रश्न हा सगळ्यात म्हणजे कुठलाही प्रश्न साधा असो मोठा असो हा खरंच समजावून सांगण्यात म्हणजे गरजेचे आहे. नाहीतर बरेचसे गैरसमज अजूनही आपल्या समाजात आहेत. आता डोकं जास्त वापरणं म्हणजे बिझी ठेवणं, ऍक्च्युली याचं पण मी 2 प्रकारे आन्सर करू शकतो. एक आहे की आपण जर पॉझिटिव्हली घेतलं, रिडिंग केली, रायटिंग केली किंवा मग काही क्रिएटिव्ह केलं, त्यामध्ये जर जास्त डोकं बिझी ठेवलं, कोडं सोडवले किंवा लहान मुलांसोबत खेळलो किंवा मग जे ब्रेनचे जे एक्सरसाइजेस असतात त्या केल्यात, तर इट इज गुड फॉर ब्रेन. हे कधीच डेंजरस नसतं. आणि दुसऱ्या प्रकारे सांगितलं तर कंटिन्युअसली मोबाईल बघणं, स्क्रीन टाइम जास्त असणं, रात्रभर जागरण करणं किंवा मग हेक्टिक शेड्यूल, कंटिन्युअसली प्रवास करणं, हे जे असतं ब्रेनला स्ट्रेस सारखं असतं आणि इट कॅन कॉज सिव्हिअर प्रॉब्लेम. हा एक डेंजरस साईनकडे जाऊ शकतो, जेणेकरून आजकाल लहान वयातच, कमी वयातच यंग स्ट्रोक म्हणून एक एंटिटी आहे, त्याच्यामध्ये अर्धांगवायू, पॅरालिसिस, ब्रेन स्ट्रोक, झटका येणं, हार्ट अटॅक येणं हे वाढले. कशामुळे? या दगदगीच्या जीवनामुळे, जीवनशैलीमुळे, एक्सरसाइज नसल्यामुळे आणि स्क्रीन टाइम किंवा मोबाईलचा वापर जास्त असल्यामुळे. तर मी एवढंच सांगू इच्छितो की टेक इट पॉझिटिव्हली. आपल्याला ब्रेनचा वापर हा पॉझिटिव्हसाठी करायचा आहे, निगेटिव्हिटीसाठी नाही करायचा आहे. त्यामुळं क्रिएटिव्ह वर्क केलं तर ब्रेनसाठी ते ग्रोथच असते. धन्यवाद सर. याचाच अर्थ असा की मेंदूचा व्यायाम करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि चांगल्या विचारांसाठी आणि पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून त्या ठिकाणी मेंदूचा योग्य तो वापर केल्यास त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आपल्याला समस्या त्या ठिकाणी जाणवणार नाही. सर, पुढचा प्रश्न झोपेशी संबंधित आहे की व्यवस्थित झोप न होणे किंवा झोप नीट न लागणे किंवा झोप पूर्ण होत नाही, तर याचा मेंदूवरती काही विपरीत परिणाम होऊ शकतो का? अगदी महत्वाचा क्वेश्चन आहे. झोप आपल्या ब्रेनसाठी, ऍक्च्युली ब्रेन हे देवाने बनवलेलं एक 24 आवर्स चालणार एक कॉम्प्युटर आहे. जर आपण एक सिंपल एक मोबाईलला आपण रोज रात्रीला चार्जिंग लावतो, का बरं लावतो? कारण तो डेड होतो. तसंच ब्रेनला सुद्धा आरामाची गरज असते. कारण ब्रेन जर कंटिन्युअसली काम केलं, त्याचे न्यूरो ट्रान्समिटर्स थोडेसे फटीग होतात, ब्रेन फटीग होतं. पुढच्या दिवशी आपल्याला काम करण्याची एक उमेद असते ती खूप कमी होऊन जाते, उत्साह राहत नाही, फटिगनेस येतो, त्यामुळे कुठलेच कामं होत नाही. त्यामुळे ब्रेनला सुद्धा रिचार्जची गरज असते. आणि मी सगळ्यांना सांगतो 3 गोष्टी. एक आहे 6 to 8 आवर्स स्लीप कंपल्सरी घ्यावीच लागते 24 आवर्समध्ये. दुसरं वेळेवर जेवण करणं आणि तिसरं 1 आवर एक्सरसाइज. मग तुम्ही वॉकिंग करा, योगा करा, प्राणायाम करा, जिम लावा, पण मग 1 आवर आउट ऑफ 24 आवर एक्सरसाइज करणं गरजेचं. या 3 जर गोष्टी केल्या तर ब्रेनला आपल्याला खूप लॉंग ड्युरेशन पर्यंत सांभाळता येऊ शकतं विदाउट एनी डॅमेज. परफेक्ट सर. खूपच म्हणजे एकदम सोप्या पद्धतीत गोष्टी या ठिकाणी समजायला लागल्यात आणि खूप सारे या ठिकाणी जे गैरसमज होते त्यामधली तुलना आता आपल्याला नक्कीच करता येईल. पुढचा जो आहे प्रश्न, याला मी थोडंसं ट्रेंडिंग म्हणल आत्ताचा जो आहे तो, की मायग्रेन जो आहे, हा मायग्रेन म्हणजे नेमकी काय आणि मायग्रेन पूर्णपणे बरा करता येतो का? येस, मायग्रेन बद्दल मी थोडंसं डिटेलमध्ये सांगू इच्छितो. ऍटलिस्ट आपल्या पॉप्युलेशनमध्ये 70% लोकांना हा मायग्रेनचा आजार आहे. आणि हा मायग्रेनचा आजार कशामुळे झालाय? तर मोस्टली अनुवंशिकता असते. आई वडिलांना असेल किंवा बहीण भावांना असेल तर आपल्याला चान्सेस असतात. अर्ध डोकेदुखी किंवा त्याला अर्धशिशी सुद्धा म्हणतो. यामध्ये 2-3 सिम्पटम्स असतात. त्याला आपण मायग्रेन म्हणतो की अर्ध डोकेदुखी, त्यासोबत वॉमिटिंग, रिकरंट वॉमिटिंग किंवा डोळ्यांसमोर अंधारी येणं, चक्कर येणं किंवा लाईट आणि आवाज सुद्धा सहन न होणं. ज्यांचं रात्री शांत झोप होत नाही त्यांना दुसऱ्या दिवशी हा हेडेक, मायग्रेनचा अटॅक येतोच. प्रवासामध्ये सुद्धा काही जणांना हा मायग्रेनचा अटॅक येतो. किंवा काही स्मेल, तीव्र स्मेल किंवा परफ्यूमचा स्मेल किंवा किचनच्या जो धुवाचा स्मेल असतो त्याच्यामुळे सुद्धा हेडेकची फ्रिक्वेन्सी वाढते. हे सगळे जे मी फॅक्टर सांगितले त्याला ट्रिगर्स म्हणतो. जेव्हा जेव्हा हे ट्रिगर्स पेशंटच्या सभोवताली येतात तेव्हा पेशंटला मायग्रेनचा अटॅक येतो. कधी हा मायग्रेनचा अटॅक 2 तास असतो, कधी पूर्ण दिवस असतो, कधी 3-4 दिवस सुद्धा असू शकतो. कधी कधी पूर्ण कामं सोडून पेशंट अंधाऱ्या खोलीमध्ये झोपून राहतो, एवढा तीव्र असतो. काही जणांचं डोकं आपटतात. तर या प्रत्येक मायग्रेन पेशंटला ट्रीटमेंट आहे आणि 100% या मायग्रेनला आपण कंट्रोल करू शकतो. बट देर इज नो क्युअर फॉर मायग्रेन. मायग्रेनला पूर्णपणे क्युअर करता येत नाही. बट देर आर सम फॅक्टर्स जे की आपण हे ट्रिगर्स बघितले, त्याला जर आपण अवॉइड करण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर आपलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं, त्यामध्ये दगदगीचं जीवन किंवा मग जे मी तुम्हाला आताच 3 पॉईंट सांगितले की एक्सरसाइज, वेळेवर जेवण आणि रात्री 6 ते 8 तास झोप, जर या 3 गोष्टी जर केल्या तर बऱ्यापैकी हे मायग्रेनचे अटॅक विदाउट मेडिकेशन कंट्रोलमध्ये येऊ शकतात. तर मायग्रेनचे सुद्धा काही रेड फ्लॅग्स आहेत
आपण अर्लियर बघितलं की जेव्हा जेव्हा पेशंटला अनकॉन्शियसनेस येतो, एका साईडला हातापायला मुंग्या किंवा हात आणि पाय विकलांग किंवा पॅरालिसिस सारखं होतं, झटके येतात, फिट्स येतं, तेव्हा रेड सिग्नल जे असतात तेव्हा आपल्याला MRI किंवा CT स्कॅन करावा लागतो आणि त्यानुसार ट्रीटमेंट मॉडिफाय करावी लागते. तर एवढं सांगेल की मायग्रेनचा प्रत्येक पेशंट हा आपण कंट्रोल किंवा मायग्रेनचे अटॅक प्रिव्हेंट करू शकतो आणि प्रत्येक पेशंटला योग्य ती ट्रीटमेंट आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने आपण बरं करू शकतो. धन्यवाद सर. याचाच अर्थ मायग्रेनला साधेपणाने न घेता वेळीच जर आपण न्यूरोलॉजिस्टचा सल्ला त्या ठिकाणी जर घेतला आणि योग्य तो उपचार घेतला की बऱ्याचशा समस्या त्या ठिकाणी टाळता येऊ शकतात. सर, मला आता जे आपण प्रत्येकाच्या घरात जर बघितलं हल्लीच्या काळामध्ये की वयस्कर मंडळी असतात आणि बऱ्याचशा वेळेस अशा गोष्टी जाणवतात की अचानक विसरभोळेपणा जाणवतो. तर हे विसरभोळेपणा आलेला अचानक विसरभोळेपणा जो येतो तो सुद्धा मेंदूशी रिलेटेड समस्या आहे का? येस, विसरभोळेपणा किंवा डिमेन्शियालाच आपण मराठीमध्ये विसरभोळेपणा म्हणतो. ऍक्च्युली हा वयानुसार म्हणजे ओल्ड एजचा आजार आहे. पण अजून एक एंटिटी आहे सुडो डिमेन्शिया, ज्याच्यामध्ये प्रॉपर डिमेन्शिया नसून काही कारणानुसार आपण विसरायला लागतो. जसं की आपण जर एखाद्या वेळेस पूर्ण दिवस बिझी असलो किंवा मग कंटिन्युअसली एक स्क्रीन टाइम जास्त असला किंवा रात्री शांत झोप झाली नाही किंवा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेमध्ये एवढं बिझी असतो, फोनवरती कंटिन्युअसली चालू असतं, तेव्हा सुद्धा आपण काही काही गोष्टी विसरतो. मग त्याला आपण विसरभोळे म्हणायचं का? नाही, त्याला आपण सुडो डिमेन्शिया म्हणतो. कारण या दगदगीच्या जीवनामध्ये आपलं ब्रेन त्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करत नाही आणि जी इमिजिएट किंवा रिसेंट मेमरी आहे ती परमनंट मेमरीमध्ये जात नाही, त्यामुळे ते आपल्याला विसरल्यासारखं होतं. तुम्ही बघितलं असेल माझा मोबाईल कुठे पडलाय, चावी कुठे ठेवली आहे, किंवा मग आपलं काही बिल पेमेंट करायचं, अरे विसरलो आपण पेमेंट करायचं, कारण आपण कुठेतरी काहीतरी बिझी असतो. त्यामुळे ह्या यंग एज मध्ये येणारा हा विसरभोळेपणा त्याला आपण सुडो डिमेन्शिया म्हणतो. आणि हा पूर्णपणे कंट्रोल करता येतो जर आपण पूर्ण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि टाइम मॅनेजमेंट केलं तर. दुसरा जो प्रॉपर डिमेन्शिया असतो तो वयानुसार येतो. ओल्ड एज मध्ये काय होतं, जसं वेअर अँड टिअर म्हणतो आपण त्याला, ब्रेनची साईज श्रिंक होते, ब्रेनचे काही पार्ट किंवा सेल्स हे डॅमेज होतात किंवा वयानुसार श्रिंक होतात. जसं आपलं गाडीचं टायर 10 वर्षांनंतर किंवा 5 वर्षांनंतर आपल्याला चेंज करावं लागतं, तसंच ब्रेन असा अवयव आहे की त्याचं पण वेअर टिअर होत असतं. ज्यांना डायबिटीज, BP, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल किंवा ओल्ड स्ट्रोक असतो किंवा ट्रॉमा असतो ब्रेनला, तर त्यांच्यामध्ये विसरभोळेपणा लवकर यायला लागतो. अनुवंशिकता सुद्धा याच्यामध्ये कारणीभूत असते. आपल्या आई वडिलांना किंवा आजी आजोबांना डिमेन्शिया किंवा विसरभोळेपणा असेल तर आपल्याला सुद्धा येण्याचे चान्सेस असतात. थोडक्यात ब्रेनचे सेल्स श्रिंक होतात, त्यांचं जे काम असतं, वर्किंग असतं ते कमी होतं, त्याच्यामुळे विसरायला लागतं. आता डिमेन्शियाचे वेगवेगळे टाईप्स आहेत, त्याच्यामुळे फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया आहे, अल्झायमर डिमेन्शिया आहे किंवा मग कॉर्टिकोबेसल डिजनरेशन आहे, वेगवेगळ्या टाईपचे आहेत. आणि त्यासोबत अजून एक पार्किन्सनचा एक आजार असतो, डिमेन्शिया प्लस पार्किन्सन कॅन कम टुगेदर. तर हा विसरभोळेपणा सुद्धा योग्य पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट करता येतो. आणि मोस्ट कॉमनली जे फॅमिली मेंबर्स असतात त्यांचा या डिमेन्शियामध्ये खूप महत्त्वाचा रोल असतो. त्यांनी जर व्यवस्थित सपोर्ट दिला आणि व्यवस्थित मेडिकल मॅनेजमेंट केलं तर हा सुद्धा डिमेन्शियाचा आजार कंट्रोल ठेवता येतो. धन्यवाद सर. म्हणजेच या विसरभोळेपणासाठी घरातली माणसांनी आपल्या वयस्क मंडळींना व्यवस्थित काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर प्रॉपर ट्रीटमेंटने आपण त्या ठिकाणी भरपूर साऱ्या गोष्टी टाळू शकतो किंवा त्यासोबत त्या ठिकाणी व्यवस्थित कोपअप करू शकतो. सर, आता जो पुढचा प्रश्न जो आहे तो पक्षाघात रिलेटेड आहे. म्हणजेच की जे पॅरालिसिस आपण म्हणतो, या पॅरालिसिसची नेमकी कारणं काय आहेत आणि पॅरालिसिस जर ट्रीट होऊ शकतो का किंवा त्याच्यावरती काही परमनंट असा उपचार आहे? येस, स्ट्रोकला वेगवेगळी नाव आहेत. पक्षाघात, अर्धांगवायू किंवा मग पॅरालिसिस किंवा मग त्याला एका साईडचा पूर्ण पॅरालिसिस म्हणू शकतो. या पॅरालिसिसचं रिझन असतं सडन ऑनसेट. काही रक्तवाहिनी आपली ब्लॉक असते ब्रेनमध्ये आणि ही रक्तवाहिनी कशामुळे ब्लॉक असते? रक्ताची गाठ किंवा ब्लड क्लॉटमुळे. किंवा दुसरा एक टाईप असतो हिमोरेजिक. त्या रक्तवाहिनी अचानकपणे फाटल्यामुळे, ब्लड प्रेशर अचानक वाढल्यामुळे रक्तवाहिनी फाटते आणि तिथे रक्तस्राव होतो. तर दोन प्रकारचे स्ट्रोक मी मेन्शन करू इच्छितो. एक आहे इश्केमिक स्ट्रोक, त्याच्यामध्ये ब्लड क्लॉट होतो आणि ब्रेनला रक्तपुरवठा पूर्ण बंद होतो. आणि दुसरा असतो ब्लड व्हेसल फाटते किंवा मग रप्चर होते आणि तिथे रक्तस्राव होतो, त्याच्यामुळे तो ब्रेनचा पार्ट निकामी होतो. आणि त्याच्यामुळे जो ब्रेनचा पार्ट निकामी होतो त्यानुसार आपल्याला लक्षणं जाणवतात. आणि लक्षणामध्ये एक ॲक्रोनिमी आपण वापरतो, बी फास्ट. बी फॉर बॅलन्स.
ई फॉर आय चेंजेस, डबल विजन म्हणजे दोन दोन दिसणं, ब्लरिंग ऑफ विजन होणं. बीई, एफ म्हणजे फेस, चेहऱ्याचा वाकडेपणा. आणि थर्ड म्हणजे ए म्हणजे हात आणि पाय, याचा लुळेपणा किंवा पॅरालिसिस. स्पीच ला जे पाचवं लक्षण आहे ते स्पीच, अचानकपणे बोबडी होणं किंवा स्लरिंग ऑफ स्पीच होणं. आणि शेवटचा टी, बी फास्टचा टी आहे तो सर्वात महत्वाचा आहे, कारण स्ट्रोक आपण दोन प्रकारे डिवाइड करतो. एक आहे ॲक्यूट ऑनसेट, जो की 4.5 तासामध्ये आलेला आहे, आणि दुसरा स्ट्रोक पेशंट यायला उशीर होतो, 4.5 तासाच्या नंतर येतो, त्याचं मॅनेजमेंट वेगळं असतं. पी फास्ट अँड ॲक्ट फास्ट असं एक प्रोवर्ब आहे न्यूरोलॉजीमध्ये. जितक्या लवकर आपण या स्ट्रोकची ट्रीटमेंट करू, तितक्या लवकर आपण तो क्लॉट बस्टिंग काही औषध असतात, इंजेक्शन देऊ, तो हा पॅरालिसिस पूर्णपणे रिकवर होत असतो. तर जेव्हा जेव्हा पेशंटला हे बी फास्ट, बॅलन्स, आय, एका साईडचा पॅरालिसिस, स्पीच आणि टाइम 4.5 तासाच्या आतमध्ये हे लक्षणं दिसून आलेत, तर एक स्ट्रोक रेडी हॉस्पिटल जिथे MRI पासनं न्यूरोलॉजिस्ट आणि ICU स्ट्रोक सेंटर अवेलेबल आहे, तिथे नेणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक सेकंदाला 36,000 सेल्स मरतात. जर ब्रेनला रक्तपुरवठा एका सेकंदाला नाही झाला तर 36,000 सेल्स मरतात. तर तुम्ही एक कॅल्क्युलेट करू शकता, 4.5 तासाच्या नंतर ब्रेनमध्ये काही उरणारच नाही. त्यामुळे जेवढ्या लवकर आपण त्याची ट्रीटमेंट करू तेवढं चांगलं. त्याला आपण एक गोल्डन अवर म्हणतो. जेव्हा पेशंट आपल्या इमर्जन्सी डिपार्टमेंटला येतो आणि ते आपण इंजेक्शन देऊ शकतो, त्या ड्युरेशनला आपण एक गोल्डन अवर म्हणतो, कारण प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे. MRI करून लगेच आपल्याला पुढची डिसिजन घ्यायची असते की हे इंजेक्शन, ज्याला आपण थ्रोम्बोलायसिस म्हणतो, अल्टीप्लेज किंवा मग टेनेक्टिप्लेज, असे 2 इंजेक्शन अवेलेबल आहेत, त्यापैकी कुठलं द्यायचं आपण ते ठरवतो. आणि विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड किंवा काही मिनिटातच पेशंटची इम्प्रुव्हमेंट चालू होते, कारण तो ब्लड क्लॉट लगेच रप्चर होतो आणि परत रक्तपुरवठा चालू होतो. जितक्या लवकर ब्रेनला ऑक्सिजन पोहोचेल, ब्रेनला रक्तपुरवठा पोहोचेल, त्यामध्ये हे पॅरालिसिस पूर्णपणे बरं होतं. आता स्ट्रोक येण्याची कारण काय आहेत? सेम, डायबिटीज, BP, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल, किंवा ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम आहेत, किंवा तापेमध्ये सुद्धा कधी कधी ब्लड क्लॉट होत असतात. तर डिहायड्रेशन ऑल्सो वन ऑफ द रिझन. हे मल्टिपल रिझन्स आहेत त्याच्यामुळे हे स्ट्रोक होतात. हल्ली यंग जनरेशन मध्ये सुद्धा स्ट्रोकचं प्रमाण वाढलंय. कशामुळे? राहणीमान, ऍडिक्शन, स्मोकिंग, अल्कोहोल, दगदगीचे जीवन, रात्री झोप न येणं, कंटिन्यू स्क्रीन टाइम, अनहेल्दी फूड हॅबिट्स, याच्यामुळे हे यंग स्ट्रोक सुद्धा वाढलेले आहे. यस सर. याच्यामध्ये मला हे म्हणायचं आहे की आपल्या अशोका मेडिकोर हॉस्पिटलमध्ये या स्ट्रोक मॅनेजमेंटसाठी काय म्हणजे अत्याधुनिक फॅसिलिटी आहेत आपल्याकडे? अशोका मेडिकोर हॉस्पिटल इज अ स्ट्रोक रेडी हॉस्पिटल. इट इज ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर, ज्यामध्ये जेव्हा जेव्हा एक स्ट्रोक चा पेशंट किंवा हे बी फास्टचे लक्षणं असलेला पेशंट आपल्या इमर्जन्सी डिपार्टमेंटला टच होतो, तेव्हा एक आपण कोड व्हाईट ऍक्टिव्हेट करतो. आणि हा कोड व्हाईट म्हणजे, आणि आम्ही 5 जण विदिन 5 ते 10 मिनिटात तिथे हजर होतो. पेशंटचं असेसमेंट करून आपण त्याला अर्जंट MRI करून थ्रोम्बोलायसिस नावाचं जे इंजेक्शन आहे ते द्यायचं की ठरवतो. या 5 जणांमध्ये एक न्यूरोलॉजिस्ट असतो, क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट असतो, स्ट्रोक नर्स असते, इंटेन्सिव्हिस्ट असतात, आणि आपले फार्मसिस्ट जे आपल्याला हे औषधं प्रोव्हाइड करणार असतात, आणि मेन म्हणजे MRI मध्ये रेडिओलॉजिस्ट. हे 5 जण आपण हजर होतो आणि विदिन काही मिनिटातच आपण त्याला हे इंजेक्शन द्यायची गरज पडते की नाही ते डिसाईड करतो आणि ते इंजेक्शन देतो. त्याला आपण थ्रोम्बोलायसिस प्रोटोकॉल म्हणतो. तो प्रोटोकॉल आपल्या मेडिकवर मध्ये स्ट्रोक रेडी हॉस्पिटल मधून आपण राबवतो. खूप छान सर. म्हणजे या कोड व्हाईट प्रोटोकॉल मुळे अशोका मेडिकोर हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पक्षाघात किंवा स्ट्रोकची लक्षणं घेऊन जर व्यक्ती आला तर आपण त्याचं व्यवस्थितपणे ट्रीटमेंट त्या ठिकाणी एकदम काही मिनिटातच, काही क्षणात आपण त्या ठिकाणी करू शकतो. सर, आता पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की जे फिट्स येतात आपण म्हणतो, तर ते काही बाहेरचं असतं का, भूताखेताचं असतं का, किंवा काही करणी जादूटोण्याचा प्रकार असतो का? ऍक्च्युली फिट्स म्हणजे मिरगी, फेफरे, आकडी किंवा सीझर, एपिलेप्सी, हे सगळे नावं निगडीत आहेत. त्याच्यामध्ये मोस्टली काय तसं ब्रेनमध्ये कुठल्या तरी सेल्स डॅमेज असतात किंवा काही चॅनल्स असतात ज्यामध्ये न्यूरोट्रान्समिटर्स लीक होत असतात. आपल्या ब्रेनमध्ये 2 न्यूरोट्रान्समिटर असतात, एक एक्सायटेटरी म्हणजे पॉझिटिव्ह इनडायरेक्टली, आणि एक असतं इनिबिटरी. या दोघांचं बॅलन्स जर झालं नाही तर हे फिट सारखं होतं. जेव्हा एक्सायटेटरी खूप वाढतात आणि इनिबिटरी कमी होतात तेव्हा पेशंटला ब्रेन एकदम हायपर ऍक्टिव्ह जातं, आणि ब्रेन जेव्हा हायपर ऍक्टिव्ह जातं त्याचं मग आपल्याला फिट्स मध्ये रूपांतर होतं. झटका म्हणजे दोन्ही हातापायांच्या मुवमेंट होणं, पांढरे डोळे होणं, दातखिळी बसणं, किंवा कधी कधी युरिन आणि ब्लॅडर बॉवेल इनकॉन्टिनन्स, असे सुद्धा सिम्पटम्स येतात. आता हे जे फिट्स आहेत याला मी कधीच आजार म्हणत नाही. पेशंटला मी क्लिअर सांगतो, हा तुमच्या ब्रेनचा एक छोटासा प्रॉब्लेम आहे आणि हा न्यूरोलॉजिकल आहे.
यामध्ये बाहेरचं किंवा भूताचं वगैरे काहीही नसतं. याच्यामध्ये आपल्याला ते ब्रेनचे न्यूरो ट्रान्समिटर बॅलन्स केले की हा आजार पूर्णपणे कंट्रोल करता येतो. याचा ऍक्च्युली गर्ल्समध्ये किंवा फिमेल्समध्ये खूप असा एक प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलेला आहे की याच्यामुळे आपल्याला पूर्ण लाईफच खराब होईल असं होतं. काही जण लग्न सुद्धा करत नाही कारण फिट्स आहेत म्हणून. पण हे सगळे सुपरस्टिशन्स आहेत, हे सगळं डोक्यातनं काढा. हा आजार नाहीये, हा एक मेंदूचा एक छोटासा प्रॉब्लेम आहे जो सिंपल 1 किंवा 2 टॅबलेटने आपल्याला पूर्णपणे कंट्रोल ठेवता येतो. याचा प्रेग्नन्सीवरती सुद्धा काही परिणाम होत नाही आणि हा बाळाला जाण्याचे पण चान्सेस नसतात. ट्रान्सफरेबल नसतो. जसं इन्फेक्शन असतं तसं हा ट्रान्सफरेबल नसतो. आणि या आजारामध्ये कधी कधी अनुवंशिकता पण असते. आई वडील किंवा आजी आजोबाला असेल तर आपल्याला येण्याचे 10% चान्सेस असतात, पण मग 90% असं फॅमिलियर अनुवंशिकता नसते आणि हा आजार पूर्णपणे कंट्रोल ठेवता येतो. त्याच्यामुळे सिंपल न्यूरोलॉजीचं ओपिनियन आणि काही MRI आणि EEG असे 2 टेस्ट केल्यात तर बऱ्यापैकी याचं डायग्नोसिस, निदान आणि ट्रीटमेंट पूर्णपणे करता येते. 70% लोकांमध्ये ही ट्रीटमेंट 3 वर्षाच्या अखेरीस पूर्णपणे बंद होते जर व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर मी सगळ्यांना एपिलेप्सी पेशंटला सांगू इच्छितो की डोंट वरी, घाबरू नका, हा काही मोठा आजार नाही. थँक्यू सो मच सर. खूप चांगला असा प्रकाश तुम्ही या ठिकाणी फिट्सच्या जे काही गैरसमज होते त्याबद्दल तुम्ही टाकलेला आहे. आणि खरंच सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की हे जे फिट्स येणं आहे हे काही भूताखेताची आणि काही जादूटोनाची लक्षणं नाही आहेत. ओके, तर योग्य त्या ठिकाणी डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि प्रॉपर ट्रीटमेंट घेऊन आपण त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी पूर्ण जी आयुष्य आहे त्या आयुष्य आपण व्यवस्थित त्या ठिकाणी करू शकतो. सर, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. तर आजकालच्या यंग जनरेशन मध्ये जर बघितलं तर खूप सारे समज आणि गैरसमज आहेत. मी यंग जनरेशन हा शब्द यामुळे वापरतोय सर, वयस्क लोकांपेक्षा आजकाल हल्ली यंग जनरेशन मध्ये प्रश्नचिन्ह जास्त आहेत. तर त्यांचं म्हणणं असं असतं की न्यूरो फिजिशियनला दाखवणं म्हणजे आपल्याला काहीतरी सायकेट्रिक प्रॉब्लेम आहे अशा प्रकारचे सुद्धा एक समज त्यांच्या मनात बसलेले आहेत. तर मग काय वाटतं सर तुम्हाला, तुम्ही यंग जनरेशनला काय मार्गदर्शन करू इच्छिता? येस, यंग जनरेशन आणि ओल्ड जनरेशन मध्ये आजच्या पिढीमध्ये खूप फरक आहे. ऍक्च्युली जुन्या काळामध्ये आपलं राहणीमान खूप सुंदर होतं. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आपला एक शेड्यूल फिक्स होता. त्यामध्ये मोबाईल, स्क्रीन टाइम, जॉबचं टेन्शन, फॅमिलीचं हेडेक किंवा मग रात्री झोप न लागणं असं काही नव्हतं. सिंपल आपलं काम असायचं, कंटिन्युअसली आपल्या हातावरती कंटिन्युअसली वर्किंग असायचं, एक्सरसाइज व्हायची आणि स्ट्रेस, टेन्शन असं काही नसायचं. आपण आजकाल प्रत्येक जण धावतोय. सकाळी उठल्यापासूनच नाही, रात्री झोपेमध्ये पण धावतोय. कंटिन्युअसली विचार चालूच असतात, बरोबर ना. या विचारांमुळे किंवा मग धावपळीमुळे प्रत्येक यंग पॉप्युलेशन हे एक ॲडिक्शन, व्यसनाधीन होते. स्मोकिंग असो, अल्कोहोल असो किंवा मग वेगवेगळे व्यसन आहेत. तर हे धावपळीच्या जीवनामुळे सुद्धा हे अँझायटी सारखा एक प्रकार बऱ्याच पेशंटमध्ये जाणून येतोय. आता सायकेट्री आणि न्यूरोलॉजी यामध्ये काय डिफरन्स आहे? एक असतं न्यूरोसिस आणि एक असतं सायकोसिस. न्यूरोसिस म्हणजे आपल्याला आपला आजार कळतोय, मला माहिती आहे की मला काय होतंय, पण सायकोसिस मध्ये पेशंटला माहित नसते मला काय होतंय. मग त्यामध्ये हॅल्युसिनेशन येतात, डिल्युजन येतात, भ्रम असतात, भास होतात, ॲग्रेसिव्हनेस असतो. तो आपल्याला पेशंटमध्ये आपल्याला डॉक्टरना सांगावं लागते असा हा करतो. पण ज्यांच्यामध्ये मला कळतं की मला भीती वाटते, थोडंसं घाबरल्यासारखं होतंय, हातपाय कापतायत, त्याला आपण न्यूरोसिस म्हणतो. आणि जेव्हा आपल्याला आजार आपल्याला कळतो तेव्हा सायकॅट्रिस्टची गरज नसते आणि मानसिक आजाराचं लक्षण नसतं. हे एक न्यूरोसिस आहे. सिंपल लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने आपल्याला हे कंट्रोल करता येतं. त्यामुळे मी एवढं सांगेल की घाबरण्याची गरज नाही. टेक अ न्यूरोलॉजी ओपिनियन आणि एक प्रोटोकॉल, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर हे सगळे आजार आपल्याला कंट्रोल करता येतात. खूप छान मेसेज दिलाय सर तुम्ही आपल्या यंग जनरेशनसाठी. तर माझी पण सर्व यंग जनरेशनला तीच विनंती आहे की जसं सरांनी सांगितलं सायकोसिस आणि न्यूरोसिस, तर अशी कुठल्याही प्रकारची गैरसमज करून घेऊ नका. आणि वेळीच जर कोणती चिन्ह लक्षणं वगैरे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी न्यूरोलॉजीचा सल्ला घेणं नक्कीच गरजेचं आहे आणि ती सध्या काळाची गरज आहे. लवकर उपचार होणं, कुठल्याही आजाराचा लवकर उपचार होणं खूप गरजेचं आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर या गोष्टी आपण जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. तर सर याच्यातच जो आपला पहिला प्रश्न झाला त्यासारखा दुसरा प्रश्न आहे की आपण एकदा जर आपल्याला मेंदूचे छोटे मोठे कोणते आजार झाले तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये फरक पडतो का? याचं उत्तर सरळ मी नाही सांगेल. कारण काही
90% आजार न्यूरोलॉजीचे असे असतात की ते बऱ्यापैकी कंट्रोल ठेवता येतात, त्याच्यामध्ये व्यक्तिमत्वामध्ये जास्त फरक पडत नाही. पण आपण एक डिस्कस केला डिमेन्शियाचा पार्ट, वयानुसार होणारा आजार, त्यामध्ये थोडंसं बिहेवियरल चेंजेस येतात आणि त्या बिहेवियरल चेंजेसमध्ये भास होणं किंवा मग विसरभोळेपणामुळे थोडंसं ॲग्रेसिव्ह होणं असं होत असतं. पण ओव्हरऑल न्यूरोलॉजी किंवा मग स्ट्रोक पेशंटमध्ये, प्रत्येक स्ट्रोक पेशंटमध्ये, मायग्रेन पेशंटमध्ये किंवा मग वेगळ्या न्यूरोलॉजीच्या आजारांमध्ये व्यक्तिमत्व सगळ्यांचंच चेंज होतं असं नाही. सर, आपण जसं बघतो की नॉर्मली खूप सारे हेल्थ चेकअप्स होतात, जसं आपण बघतो की खूप साऱ्या टेस्ट असतात, ब्लड टेस्ट असतात किंवा 2D इको असतं. त्याच प्रकारे साधारण किती कालांतराने प्रत्येक व्यक्तीने आपल्या मेंदूच्या चांगल्या हेल्थसाठी आणि आपल्या चांगल्या आरोग्यासाठी कोणत्या प्रकारचे चेकअप त्या ठिकाणी किती कालावधीसाठी केले पाहिजे? ॲज अ न्यूरोलॉजिस्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर आपल्याला ब्रेनचे किंवा स्पाईनचे किंवा नर्वचे काही लक्षणं नसतील तर कुठलीच टेस्टची गरज नाही. पहिले तुम्ही क्लिनिकली चेक करा, न्यूरोलॉजिस्टकडे जा, त्यांच्याकडे दाखवून खरंच काही टेस्टची गरज आहे की नाही ठरवा. ओव्हरऑल जर आपल्याला प्रिव्हेन्शनसाठी बघायचं असेल तर मी तर सांगेल की एव्हरी इयर जसं आपण गाडीची सर्व्हिसिंग करतोय, बरोबर, गाडीला काही होत असते, गाडी चालू असते, तरी आपण 6 मंथ किंवा 1 वर्षानंतर गाडी सर्व्हिसिंग करतो. तसंच हे मशीन आहे. या मशीनची सर्व्हिसिंग म्हणजे काय, आपल्याला कोलेस्ट्रॉल आहे का, शुगर आहे का, थायरॉइड आहे का, हिमोग्लोबिन कमी झालंय का, B12 व्हिटॅमिन जे आपल्या ब्रेनसाठी नर्वसाठी आवश्यक आहे ते कमी झालंय का, ह्या रुटीन ब्लड चेक करायला पाहिजे. अदरवाईज ब्रेनचे जे MRI, EEG, नर्व कंडक्शन स्टडी किंवा ज्या वेगळ्या फंक्शनल MRIs असतात, या वेगवेगळ्या टेस्ट करायची प्रत्येक पेशंटला गरज नसते. जर लक्षण नसतील तर ब्रेनचे काही टेस्ट करण्याची गरज नाही. पण हे रुटीन फॉलो किंवा एक जस्ट हेल्थ चेकअप म्हणून मी ॲडवाइस करेल की एव्हरी इयर प्रत्येकाने करायलाच पाहिजे. कारण यंग असो ओल्ड असो, प्रत्येकाला काही ना काही इश्यू येत असतो. तो येण्याच्या अगोदरच आपण त्याला ट्रीट केलं तर बराचसा आजार किंवा डॅमेज टळू शकतो. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. थँक्यू सर. आणि आजचा सगळ्यात शेवटचा प्रश्न या ठिकाणी मी म्हणेल की ओव्हरऑल जर आपण कॅल्क्युलेशन केलं सर, तर मेंदू विकारांमध्ये मृत्यूचे प्रमाण किती आहे आणि असे कोणते मेंदूचे आजार आहेत की ज्याच्यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे? ओके, न्यूरोलॉजीमध्ये मॉर्टॅलिटी किंवा डेथचे प्रमाण हे काही आजारांमध्येच कॉमन आहे. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रोकमध्ये हिमोरेज आणि इश्केमिक, याच्यामध्ये लार्ज इश्केमिक स्ट्रोक आणि लार्ज हिमोरेजिक स्ट्रोकमध्ये डेथ किंवा मॉर्टॅलिटी प्रमाण खूप जास्त असते. सेकंड कारण असतं हेड ट्रॉमा, हेड इंजुरी, त्याच्यामुळे झालेली इजा आणि ब्रेन हेमरेज, याच्यामुळे सुद्धा मॉर्टॅलिटी प्रमाण जास्त असते. थर्ड म्हणजे मेंदूज्वर, जसं इन्फेक्शन असतं, जर ब्रेनचं इन्फेक्शन, ब्रेनमध्ये मेंदूज्वर, त्याला एन्केफलायटिस किंवा मेनिंजायटिस सुद्धा म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा सिव्हिअर डॅमेज झाल्यामुळे सुद्धा पेशंट दगावू शकतो. हे 3-4च गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये मोस्ट कॉमनली डेथ आणि मॉर्टॅलिटी प्रमाण जास्त आहे. अदरवाईज मायग्रेनमध्ये, एपिलेप्सीमध्ये, डिमेन्शियामध्ये किंवा मग पार्किन्सनमध्ये किंवा इसेन्शियल ट्रिमर किंवा बाकीचे न्यूरोलॉजिकल जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी किंवा डेथचे प्रमाण खूप कमी आहे. बऱ्यापैकी जर मॅनेजमेंट केलं तर पूर्णपणे कंट्रोल ठेवता येतं. तर मंडळी, आज या ठिकाणी प्रश्न छोटे आणि आरोग्य मोठे हा आपला हेल्थ ब्रॉडकास्ट अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी उत्कृष्टरित्या पार पडलेला आहे. आणि या पॉडकास्टला उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी जे लाख मोलाचं योगदान आहे ते या ठिकाणी डॉक्टर विशाल सावळे सरांचं आहे. सर, मी या ठिकाणी संपूर्ण लोकांद्वारे या ठिकाणी तुम्हाला खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो सर तुमचे. आणि तुम्ही दिलेली ही जी काही माहिती आहे ही खरंच खूप अमूल्य अशी माहिती आहे आणि नक्कीच संपूर्ण सामान्य जनतेमध्ये, सामान्य लोकांमध्ये जे काही समज आणि गैरसमज होते त्यातली बरेचसे गैरसमज आपण या ठिकाणी दूर केलेले आहे. बऱ्याचशा गोष्टींवर या ठिकाणी आपण प्रकाश टाकलेला आहे. तर मी खरंच पुन्हा एकदा तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद सर. आणि अशीच आरोग्याबद्दलची पुढे माहिती बघण्यासाठी आमचा हा जो काही प्रश्न छोटे आणि आरोग्य मोठे पॉडकास्ट बघण्यासाठी विसरू नका. आणि अजूनही तुमचे न्यूरो रिलेटेड किंवा मेंदू विकारां रिलेटेड काही जरी प्रश्न असतील किंवा काही जरी गैरसमज असतील तर या ठिकाणी तुम्ही कमेंट करू शकता. नक्कीच अशोका मेडिकल हॉस्पिटलची टीम या ठिकाणी तुमच्या सर्व प्रश्नांना या ठिकाणी उत्तर देईल. धन्यवाद.